लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचा विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव। विरोधकांच्या स्थगन प्रस्तावाला सरकार उद्या उत्तर देणार। अंतर्मशागतीसाठी पैसे नसल्यानं वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःलाच अवताला जुंपलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊतांचा आरोप। तर देवेंद्रजी, महाराष्ट्राची लुटमार थांबवा, राऊतांचं फडणवीसांना पत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी, मंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण, अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा होणार। 5 जुलैला दोन्ही ठाकरेंचा विजयी मेळावा, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून वरळीतील डोममध्ये पाहणी, हिंदीचा GR मागे घेतल्यानंतर जंगी तयारी। कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांची नाराजी दूर, आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, नाराजीनंतर दिलेला उपनेतेपदाचा राजीनामा। राष्ट्रवादीचे माजी आमदार अपूर्व हिरे आज करणार भाजपमध्ये प्रवेश, उत्तर महाराष्ट्रामध्ये विरोधकांना एकापाठोपाठ एक धक्के। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीडमधून नाशिक कारागृहात हलवणार, कारागृह प्रशासनानं हालचाली सुरू केल्याची माहिती, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय। बीड विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर, 2 वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची तक्रार, मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅट टच करायचा पालकांचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राजू शेट्टी, ऋतुराज पाटलांसह 400 जणांविरोधात गुन्हा दाखल, महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी देऊन शेट्टी आणि पाटील विठ्ठलाला घालणार साकडं। पुढील 2 तासामध्ये मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या माणगाव निजामपूर मधील चन्नाट धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू, 2 दिवसांनंतर पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह काढला बाहेर।